हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. मी तुमचा सगळ्यांचा लाडका अमित कांबळे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आलो आहे इंदापूर तालुक्यातील चांडगाव या ठिकाणी. इथं मित्रांनो आमच्या परिवारातील काही सदस्य आहेत, त्यांच्या गावाची मशागत चालू आहे. तुम्ही बघू शकता सगळे भोसले कंपनी आहे, तर सगळे एकाच घरात राहणारे आहेत लोक. रानामध्ये त्यांच्या हार्वेस्टर आलेलं आहे, त्यांनी गावाचं काम चालू केलेलं आहे सकाळपासून. मित्रांनो सोबत राहत आहेत, त्यामुळे सगळं फॅमिली एकत्र आहे. 5 एकर गहू केलेला त्यांनी. या 5 एकर गव्हामध्ये 100 क्विंटल गहू त्यांना उत्पादन भेटलेलं आहे. पहिल्यापासून यांचं काम चालू आहे गावाचं. तुम्ही बघू शकता शेतीत राबण्याचा यांना आनंद किती भेटतोय. आपण त्यांच्याशी बोलूया. तुमचं नाव काय? महादेव भोसले. तुमचं? महादेव भोसले. हनुमान भोसले. एक मिनिट, काय नाव तुमचं? महादेव भोसले. हनुमंत भोसले. गाडगे. तुमचा गहू आता किती दिवसाचा झालाय? हे 105 दिवसाचा. कसं वाटतंय? उत्पादन चांगलं आहे का? बरं आहे, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. चांगलं आहे. गावामध्ये असं कोणते प्रकार असतो का? असतो ना. हे कोणत्या प्रकारचा गहू आहे? 2189. कोणता? 2189. अच्छा, ठीक आहे. मित्रांनो, दुपारच्या जेवणानंतर घरकामातील बायका शेतीमध्ये आलेल्या होत्या, त्यांनी मदत केलेली आहे. तुम्ही बघू शकता ते आता ट्रॅक्टरमध्ये बसून चाललेले आहेत. आपला गहू बघा आता किती स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे. मित्रांनो, मानलं पाहिजे या शेतकऱ्यांना. दिवस रात्र काबाड कष्ट करून काळ्या मातीमध्ये हे सोनं पिकवतात. तुम्ही बघा काय चमक आहे त्या गव्हाला. गावामध्ये हार्वेस्टर आलेला आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये मला आठवते ते कापायचं हाताने, बडवायचं, नंतर त्यातून गहू वेचायचा, खूप काम असायचं. जेव्हापासून मनुष्यबळ कमी झाले आणि मशीन आलेले, लोकांचं इतकं काम कमी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अवघ्या 5 मिनिटामध्ये ह्या कडेची त्या कडेला लाईन पूर्ण जाते आणि गहू सगळा काढून होतोय. इतकंच काय तर गव्हाच्या काड्या पूर्ण प्रॉपरली एका साईडला ते साईडला टाकत जाते. इतकं झाल्यानंतर गव्हाच्या काड्या मशीनमध्ये साईडला फेकले जातात. गहू ऑटोमॅटिक एका साईडला निघतो आणि जो भोगा आहे तो बघा मशीनमधून पाठीमागच्या बाजूला पूर्ण वेगळा करण्यात येतोय. मशीनमध्ये साचलेला गहू ट्रॅक्टर बोलवून त्याच्यामध्ये खाली केला जातो. इतकं छान असं गहू तुम्हाला सांगतो हातामध्ये घेतल्यानंतर वाटतो ना, हे एकतर मित्रांनो आपल्या केलेल्या कामाची पोचपावती समजा तुम्ही. खूप आनंद होतो ज्यावेळी आपण एखादं कष्ट करतो आणि त्याचं फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात भेटतं. गहू झाल्यानंतर मित्रांनो ह्या गव्हाची ठिकी भरून सगळे ज्यांना घरी ठेवायचं असेल तर ते घरी ठेवतात, नाही तर बाकी काही जण मार्केटमध्ये विकून टाकतात. मित्रांनो, गव्हाची किंमत तर तुम्हाला माहिती आहे, खास करून स्त्रियांना माहिती आहे. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना, चपाती बनवताना किंवा एखाद्या सणाला पुरणपोळी बनवताना गव्हाचा पुरेपूर फायदा घेतला जातो. तर तुम्ही बघा गहू तयार झालेला आहे. गहू तयार झाल्यानंतर मित्रांनो इतक्या दुपारचं इतकं छान असं पाणी वाहते. या वाहत्या पाण्यामध्ये हातपाय धुवून सगळे शांत बसले एका सावलीखाली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.